नमस्कार मित्रांनो, आईच्या कथा या मराठी मनोरंजन चॅनलवर पुनश्च एकदा आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ऐकूया इच्छापूर्ती तलावाची गोष्ट. एका सुंदर हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी एक टुमदार गाव होतं. या गावाला निसर्गाची खूपच साथ होती. गावाभोवती घनदाट झाडं, वाहणारी नदी आणि वाऱ्यावर डोलणारी शेतं होती. मात्र या गावाचं एक खास वैशिष्ट्य होतं. गावाच्या जंगलात असलेल्या इच्छापूर्ती तलावात हा तलाव साधासुद्धा नव्हता. लोक म्हणायचे की तो तलाव कोणाच्याही हृदयातील खरी आणि प्रामाणिक इच्छा पूर्ण करतो. पण प्रत्येक इच्छेच्या पूर्ततेसोबत एक विचित्र किंमतही द्यावी लागते. हा तलाव गावापासून 4 किलोमीटर दूर होता. दाट जंगलाच्या आत लपलेला होता. तलावाच्या भोवती रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली झाडं होती आणि तलावामध्ये नाजूक कमळ तरंगत असायची. सकाळच्या सूर्यप्रकाशात तलावाचे पाणी सोन्यासारखे चमकायचे, तर रात्री तो तलाव चंद्रप्रकाशात चांदीसारखा चमकायचा. गावकरी या तलावाला नमस्कार करत, पण त्यांच्या शक्तीची भीतीही बाळगत. गावात असे काही लोक होते ज्यांनी या तलावाला भेट देऊन इच्छापूर्ती केली होती, पण त्यांचं अनुभव विचित्र आणि धोकादायक ठरलं. या गावात राहणारा राहुल नावाचा 10 वर्षाचा मुलगा खूपच खट्याळ आणि उत्सुक होता. तो नेहमी काहीतरी नवीन शोधायच्या मागे धावायचा. त्याच्या आजीने त्याला इच्छापूर्ती तलावाबद्दलची गोष्ट सांगितली होती. तेव्हा त्याच्या मनात प्रश्नांचा काहूर उठला. आजी, तलाव खरंच इच्छा पूर्ण करतो का ग? राहुलने विचारलं. हो बाळा, पण त्या इच्छेमागे काहीतरी किंमत द्यावी लागते, म्हणून कोणीही त्या तलावाजवळ सहज जात नाही, आजीने सांगितलं. राहुलच्या मनात हे ऐकून तलाव पाहायची तीव्र इच्छा झाली. त्याने ठरवलं की तो त्या तलावापर्यंत जाईल आणि सत्य जाणून घेईल. राहुलने अखेर तलावाजवळ जाण्याचं ठरवलं. जंगलातल्या वाटा शोधत शोधत तो तलावाजवळ पोहोचला. तलाव खरोखरच सुंदर होता, पण राहुलला माहीत होतं की इच्छेच्या मागे काहीतरी किंमत असणार आहे. त्याने एक छोटीशी प्रार्थना केली आणि त्याने त्या तलावाला एक चॉकलेट मागितला. मग लगेच त्या तलावातून एक चॉकलेट पाण्याच्या बाहेर निघाला. परंतु तो चॉकलेट एवढा भयंकर आणि मोठा होता की त्याला हातात पकडणे राहुलला जमले नाही. बघता बघता काही क्षणातच तो विरघळून त्या तलावात समाविष्ट झाला. त्या गावात एक सुंदर महिला राहत होती. तिचे नाव होते संगीता. ती त्या तलावाजवळ गेली आणि स्वतःला राहण्यासाठी मोठे घर मागितले. दुसऱ्याच दिवशी तिच्या इच्छेचे आश्चर्यकारक फळ मिळालं. तिला एका डोंगराच्या माथ्यावर एक भव्य महाल मिळाला. पण अडचण अशी झाली की महाल इतका मोठा होता की त्यात संगीताबाई हरवून गेल्या. ती एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरत राहिली, पण मुख्य दरवाजाचा रस्ता तिला मिळेना. अखेर तिला समजलं की खूप मोठ्या गोष्टींची इच्छा करणे नेहमी चांगलं नसतं. रामू हा गावातील एक गरीब शेतकरी होता. त्याने तलावाजवळ जाऊन प्रार्थना केली, माझ्या शेतात भरपूर धान्य हवं. दुसऱ्या दिवशी त्याचं शेत सोन्यासारख्या धान्याने भरलं. पण काही दिवसांनी त्याला लक्षात आलं की त्या धान्यावर कीड लागलेली आहे आणि ती कीड त्याचं उरलेलं पीक सुद्धा खाऊ लागली. रामूने तलावाजवळ पुन्हा जाऊन प्रार्थना केली, पण यावेळेस तलावाने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्याला समजलं की निसर्गावर विश्वास ठेवून मेहनतीने मिळालेलेच सुख अधिक टिकाऊ असतं. गावातील गोपाळ नावाच्या माणसाला तलावाविषयी फारशी भीती नव्हती. त्याने तलावाकडे जाऊन प्रार्थना केली, मला एक सुंदर मोरपीस मिळावा. त्याच्या इच्छेची पूर्तता झाली, पण गोपाळला मोराचे दोन्ही पंख जाऊन चिकटले. गोपाळ उडत उडत जाऊन झाडाला आदळला आणि त्यानंतर एका शेतकऱ्याने मोराची मटण खाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याची इच्छापूर्ती झाली सुद्धा, परंतु चक्क एक जिवंत मोर त्याच्या हातात उभा राहिला. हे बघून सगळे हसू लागले. अनेक गावचे लोक त्या तलावाकडे येऊ लागले आणि आपापल्या इच्छा प्रकट करू लागले. हा सगळा काय प्रकार आहे याचा विचार राहुल सतत करत असे. राहुल एके दिवशी त्या तलावाकडे पुन्हा गेला. शांतपणे तलावाकाठी बसून विचार करू लागला. तेवढ्यातच तलावातून एक देवता प्रकट झाली आणि म्हणाली, तुला काय हवे? त्यावर राहुल म्हणाला, खरंच या तलावात असं काय आहे की जो कोणी आपली इच्छा व्यक्त करतो त्याला ते मिळतं? त्यावरती देवता म्हणाली, बाळा, ही एक मोहमाया आहे. असे काहीच नसते. स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने जे कमवल्या जाते तेच खरे धन आहे आणि मनुष्याने कधीही लालच बाळगू नये. असे बोलून ती देवता अदृश्य झाली. राहुलच्या लक्षात सगळं आलं आणि तो एक विजय प्राप्त केल्यागत गावाकडे परतला आणि गावातील लोकांना अभिमानाने सारं सत्य सांगितलं. मित्रांनो, कोणतीही इच्छा करताना ती पूर्ण झाल्यावर त्याचा परिणाम काय होईल हे समजून घेतलं पाहिजे. मेहनतीने मिळालेल्या गोष्टीचं सुख अधिक टिकतं
आनंद शोधण्यासाठी इच्छांची गरज नसते. मनाचा समतोल आणि मिळलेल्या छोट्या छोट्या क्षणांमधील समाधान महत्त्वाचं असतं. मित्रांनो, ही कथा कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.